नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी दूर होणार सोयाबीनच्या भावावरील या ठिकाणी प्रचंड दबाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी दूर होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामधील या ठिकाणी प्रचंड दबाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी दूर होणार आता सोयाबीनच्या भावामधील या ठिकाणी प्रचंड दबाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी जरूर मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावामध्ये कधीपर्यंत राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी दूर होणार सोयाबीनच्या भावामधील प्रचंड दबाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये दबाव काय आहे, देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये दबाव किती आहे आणि हा दबाव दूर होण्यासाठी कोणकोणत्या घटना होणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, लक्षात घ्या की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री या भीतीपोटी वाढली आहे की भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री प्रचंड वाढणार, यामुळे बाजारभाव घटणार आणि या भीतीपोटी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढली आहे आणि याला पॅनिक सेलिंग असं नाव दिलं गेलं आहे। आणि यामुळे मित्रांनो, सोयाबीनचा बाजारभाव दबावात दिसत आहे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजाराचा सुद्धा दबाव या ठिकाणी भावावरती दिसत आहे। पण हा दबाव कधी दूर होणार या प्रश्नाचं उत्तर आहे की 15 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हा दबाव कायम राहण्याची शक्यता दिसत आहे आणि 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री आपल्याला झपाट्याने कमी होताना दिसेल। कमी होणारी विक्री, वाढणारी काही प्रमाणात मागणी, यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे 15 फेब्रुवारी नंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चांगली तेजी दाखवू शकतो, दबावातून मुक्त होऊ शकतो आणि असं घडलं तर सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार जर गेला तरी आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। सोयाबीन विक्रीचा मग विचार येत असेल तर या तेजीचा फायदा घेत असताना इथून पुढे सोयाबीनच्या भावात आपल्याला तुटपुंजी जरी तेजी दिसली तर त्या 100-200 तेजीमध्ये आपण जर टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तरच आपला या ठिकाणी होईल 100% फायदा। याबद्दल भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव काय राहणार ही अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.